हाय हॅलो नमस्कार. तर आता वहिनीचं बेबी शॉवर आहे आणि आता वहिनीची मेहंदी चालली आहे. सो कंटिन्यू करा आणि आज उद्या आणि परवा 3 दिवसाचा ब्लॉग एकाच ब्लॉगमध्ये दिसणार आहे. सो कंटिन्यू करा आणि बघत राहा अपेक्षा सानप यूट्यूब चॅनलवर. सो भेटू पुढे. बाय बाय. तर इकडे आमच्या वहिनीची मस्तपैकी मेहंदी चालली होती. बघू शकता तुम्ही आई बेबी आणि बेबीचं मस्त चित्र काढलेलं आहे. अशा प्रकारे आमची मेहंदी चालली होती आणि इकडे साईडला एका हातावरती बाबा नाव वगैरे टाकलेलं होतं आणि अशा पद्धतीने आमचा मेहंदीचा कार्यक्रम झाला आहे. आणि त्यानंतर आहे पुढे कंटिन्यू करा. मग इकडे माझ्या मम्मीनी पण मेहंदी काढली होती. मी आजी होणार आणि तिचा आनंद एक वेगळाच होता. सो तिचा पण एक व्हिडिओ घेतला आणि ती मेहंदी काढत होती. त्याच्यानंतर तर सगळ्यांची मेहंदी काढून झाली होती. मग मी पण मेहंदी काढायला बसली आणि मी पण टाकलं होतं की मी आत्या होणार आणि माझा पण एक आनंद वेगळाच होता. तर बघा तुम्ही मेहंदी कशी वाटते आणि सांगा कमेंटमध्ये. सो भेटू पुढे. बाय बाय. तर इकडे होता नेक्स्ट डे आणि दुसऱ्या दिवशी आम्ही वहिनीला मस्त बांगड्या वगैरे भरायचा कार्यक्रम ठेवला होता. बहिणीला मस्त चुडा वगैरे लागणार होता. सो आम्ही मस्त एक छोटासा कार्यक्रम केला. तर मी इकडे रांगोळी काढत होते आणि खूप मेहनतीने रांगोळी वगैरे काढत होते आणि मस्त टाकलं होतं की चाहूल इवल्या पावलांची वगैरे खूप सारं काही काही टाकलं होतं मी. आणि ते बघा आणि कसे वाटते रांगोळी ते सांगा मला. आतुरताची मुकल्या पावलांची नवखी चाहूल इवलं पाऊल रुजलेला अंकुर आता फुलणार ग कुणी येणार ग, अशी मी रांगोळी काढली होती. सो कशी वाटली ही रांगोळी कमेंटमध्ये मला सांगा आणि सो भेटू पुढे. बाय बाय. तर गाईज हे झालेलं आहे आता रेडी आणि आपण संध्याकाळी भेटू डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमासाठी. भेटू पुढे. बाय बाय. तर इकडे कार्यक्रमाची तयारी झालेली होती. मग मी मस्त दारात असं पाऊल वगैरे ठेवून घेतले आणि तर गाईज आता माझी तयारी झाली आहे. सांगा मी कशी दिसते आणि आता थोड्या वेळात तुम्हाला वहिनीचा लुक बघायला मिळेल. सो भेटू पुढे. बाय बाय. तर गाईज आता वहिनीचा लुक बघायचा आहे तुम्हाला. हे बघा आमच्या वहिनी रेडी झालेल्या आहे आणि वहिनी अशा दिसत आहे. सो कमेंट करून नक्की सांगा वहिनी कशा दिसत आहेत आणि अजून बाकीच्यांचे लुक बघायचे. सो ब्लॉग कंटिन्यू करा. तर इकडे बाळाच्या आईची आणि बाबाची एंट्री झालेली आहे. सो बघा. मग इकडे आमच्या चिवताईने म्हणजेच बाळाच्या मोठ्या आत्याने खोळ वगैरे भरून घेतली वहिनीची. त्यानंतर इकडे फोटोशूट वगैरे चालू होतं. मग बघा तुम्ही इकडे सगळी पब्लिक बसलेली होती आणि असाच खोळ भरायचा कार्यक्रम सुरू होता. मग सगळ्यांनी खोळ भरला आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा.
तर इथे एक प्रथा होती की कार्यक्रमामध्ये आईला बोलवून तिचा जोगवा मागवावा लागतो. तर बाळाची आत्या हा जोगवा मागत होते आणि दिदीने हा जोगवा मागितल्यानंतर नाचवला पण आहे. सो बघा, कंटिन्यू करा आई अंबेचा जोगवादे बाई जोगवादे दे बाई दे जोगवादे आई अंबेचा जोगवादे बाई जोगवादे मंगळवारी शुक्रवारी नाही सारा विनेगर मंगळवारी शुक्रवारी नाही सारा विनेगर आई अंबाबाई एवढा गुण माफ कर आता जोगवादे दे बाई दे जोगवादे. आणि तुम्ही सगळे आला आणि आम्हालाही निमंत्रित केलं चाळीसगावहून. साई महिला भजनी मंडळ चाळीसगाव ते आपल्या सुनबाईचं कौतुक करायला आले, कारण आम्हालाही कळालं की सुनबाईचं डोहाळे जेवण आहे. जेव्हा तुम्हाला सगळ्यांना कळालं तसं आम्हालाही कळलं, तर आम्ही तुम्हाला गाण्यातून सांगतोय. कळलं ग बाई कळलं, लक्ष देऊन ऐका. कळलं ग बाई कळलं कळलं ग बाई कळलं गोड गुपित आज कळलं ग बाई कळलं गोड गुपित आज कळलं ग बाई कळलं कळलं ग बाई कळलं कळलं ग बाई कळलं गोड गुपित आज कळलं ग बाई कळलं गोड गुपित आज कळलं ग बाई कळलं. माझ्या लेकीची आवड न्यारी आनाजींचा पणाची पायरी हिरवा मरवा डोक्यात गोवा हौसाईची पुरवा ग बाई बाई हौसाईची पुरवा बोलेल कशी सांगेल कशी बोलेल कशी सांगेल कशी कळलं ग बाई कळलं कळलं ग बाई कळलं गोड गुपित आज कळलं ग बाई कळलं गोड गुपित आज कळलं ग बाई कळलं. आणि गाऊईला ग बाई बाई गाणे गाऊईला बोलेल कशी सांगेल कशी बोलेल कशी सांगेल कशी कळलं ग बाई कळलं कळलं ग बाई कळलं गोड गुपित आज कळलं ग बाई कळलं. तुला लागले डोहाळे अग बोल ग सुने कसले तुला लागले डोहाळे तुझ्याच कुशीत अंकुर माझा वाढीस लागे तुझ्यानी माझ्या गुणांचा तो आरसा. जा वरती जा ना, यांचा आनंद गगनात महावीर. वरती जाऊ. नवीन पाहुणा येणार आहे. सुनबाईला कशा सांगतात, अगं तुला काय हवं काय नको ते तू मला सांग. अजिबात लाजू नको, घाबरू नको, काही नाही. मी तुझ्या आईसारखीच आहे आणि हे लक्षात ठेवायचं. प्रत्येक मुलींना माझं सांगणं आहे. आई 25 पूर्वी 15 होती, आता 25 वर्षापर्यंतच आई आहे. पुढे सासू हीच आपली आई असते, लक्षात ठेवायचं. तू अजिबात घाबरू नको, तुला हवं ते देईल, सगळं काही करेल मी. तिला काय हवंय, तुमचे आशीर्वाद. सानपताईने तुम्हाला याच्यासाठीच कार्यक्रमाला बोलवलं आहे की माझ्या सुनेला तुम्ही शुभ आशीर्वाद द्यायचे. त्यांना घेणं देणं काहीच लागत नाही. सुनबाई तर समाधानीच आहे, शंकाच नाही. तर हे जे आशीर्वाद जर तुम्हाला पोचवायचे असतील सुनबाईपर्यंत, कारण तुम्ही जे दिलेले आशीर्वाद आहेत ते कसे तिला कामात येणार आहे, तिच्यासाठी, तिच्या बाळासाठी आणि तिच्या बाळाच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी हे ते आशीर्वाद तिला कामात येणार आहे. तर आजचा ब्लॉग तर इथे स्टॉप झालेला आहे आणि नेक्स्ट ब्लॉग बघा आणि कंटिन्यू करा, कारण त्यामध्ये आहे गेम, गाणे आणि डान्स, हे सगळं त्या ब्लॉगमध्ये असणार आहे. आणि हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा.